महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात एकाच कुटुंबातील रक्ताच्या नात्याची माणसे उमेदवार म्हणून एकमेकांसमोर उभी राहिली। प्रचारादरम्यान एकमेकांना ते भिडली देखील। त्यात काही जण पडले तर काही जण निवडून आले। इतकेच नव्हे तर विविध मतदारसंघात महाराष्ट्रातील बड्या नेत्यांची मुले, जावई, पुतणे, भाऊ मैदानात उतरले होते। यातील अनेक जण विजयी झाले आहेत। त्यामुळे येत्या काळात विधानसभेत नात्या गोत्याचे राजकारण व नातेवाईक देखील पाहायला मिळणार आहेत। याबाबत आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या वतीने आजची ही विशेष बातमी आहे। या बातमीत प्रामुख्याने कोणकोणाचे नातेवाईक आहेत हे पाहायला मिळेल। सर्वप्रथम आपण पाहूयात एकाच कुटुंबातील दोन सख्खे भाऊ म्हणजेच राणे बंधू एकमेकांच्या शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघातून दोघेही निवडून आले आहेत। ते देखील वेगवेगळ्या पक्षातून, परंतु महायुतीतूनच। भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे विजयी झाले आहेत, तर कुडाळ मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून निलेश राणे हे विजयी झाले आहेत। त्यामुळे हे दोन्ही बंधू विधान भवनात गाजताना नक्कीच दिसणार आहेत। यानंतर पाहायचे झाल्यास काका व पुतण्या हे देखील आपल्याला यापूर्वी पाहायला मिळाले होते। काका पुतणे विधान भवनात पाहायला मिळाले होते, ते म्हणजे अजित पवार व रोहित पवार। बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांचा विजय झाला आहे, तर अहिल्यानगरच्या कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षातून रोहित पवार विजयी झाले आहेत। त्यामुळे विधानसभेत काका विरुद्ध पुतण्या हे चित्र मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे। तसेच विधान भवनात सख्खे बहीण भाऊ देखील आमदार म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत। कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी म्हणजेच रावसाहेब दानवे यांची लेक संजना जाधव या शिवसेना पक्षातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत, तर दुसरीकडे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे भाजपमधून विजयी झाले आहेत। त्यामुळे विधानसभेत सख्खे बहीण भाऊ राजकारण करत असताना आपल्याला पाहायला मिळतील। याशिवाय मुंबईतील वांद्रे पूर्व मधून आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे विजयी झाले आहेत, तर वरळीतून दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत। त्यामुळे येत्या काळात विधानसभेत दोन मावस भावांची जोडी देखील दिसून येणार आहे। तसेच सासरे व जावयाची जोडी देखील विधानसभेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजप पक्षातून उमेदवार असणारे शिवाजीराव कर्डिले हे विजयी झाले आहेत, तर पूर्वीच्या अहमदनगर परंतु आत्ताच्या अहिल्यानगर शहरातून संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी लढवून विजयी झाले आहेत। संग्राम जगताप हे शिवाजीराव कर्डिले यांचे जावई आहेत। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून जावई आणि सासरे दोघेही विधानसभेत दिसणार आहेत। इतकेच काय तर मेव्हणे व भाऊजी म्हणजेच मेव्हणे व दाजी एकमेकांच्या समोरासमोर आपल्याला विधान भवनात पाहायला मिळणार आहेत। लातूर शहरमधून काँग्रेस पक्षाकडून अमित देशमुख विजयी झाले आहेत, तर कराड दक्षिण मधून भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवलेले डॉक्टर अतुलबाबा भोसले विजयी झाले आहेत। अमित देशमुख यांची चुलत बहीण अतुलबाबा भोसले यांची पत्नी आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात विधान भवनात मेव्हण्याविरुद्ध दाजी असा सामना रंगताना आपल्या सर्वांना दिसणार आहे। हे या होत्या विधान भवनात निवडून आलेल्या नात्यातील जोड्या। याशिवाय अनेक नात्यातील उमेदवार हे विविध मतदारसंघात पराजय झाले, अन्यथा हे देखील आपल्याला नाते पाहायला मिळाले असते। धन्यवाद।